पंढरीस जा जा कोणी माझी विनवणी, हरीच्या कानी जाऊनी सांगा. पंढरीस जा जा कोणी माझी विनवणी, हरीच्या कानी जाऊनी सांगा. देव निजला असेल तरी करावा जागा. 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 करावा जागा. करावा जागा. देव निजला तरी करावा जागा. देव निज. आज आषाढी दिंडी सोहळा अतिशय मंगलमय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे. यामध्ये मुख्य आकर्षण दिसत आहे. आम्ही मुलांच्या हातामध्ये फलक दिलेले आहेत. जसे की छोटे मुले आणि स्त्रिया यांच्यावरती जे अत्याचार होतात त्याच्याबद्दल मुलांमध्ये जनजागृती निर्माण करणे असेल किंवा घरातील आजी आजोबा, समाजातील आजी आजोबा यांना प्रेम देणं, त्यांचा आदर करणं असेल. त्याबरोबर चिमटे आणि गालपिंचे ठेवू नये आणि कोणालाही त्रास देण्यापासून आपण वंचित करावं आणि आपल्या स्वतःचं संरक्षण करावं. यासाठी म्हणून आपण हे फलक दिलेले आहेत. आणि इंग्रजी आणि मराठी, गणित हे तर शिकणारच आहोत वर्गात, परंतु त्याचबरोबर कराट्याचं प्रशिक्षण स्वतः घेतलं पाहिजे आणि स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. हा संदेश या वारीतून देत आहोत. त्याबरोबर अनोळखी व्यक्तींकडून काही फसवणूक होत असते, तर अनोळखी व्यक्तींबरोबर लहान मुलांनी जाऊ नये हाही संदेश आम्ही या वारीतून देत आहोत. त्याचबरोबर झाडे लावा, झाडे जगवा आणि या पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी म्हणून आम्ही लहान मुलांना बीजं पेरत आहोत. विठुरायाचा गजर करत आहोत. नमोवीची आम्ही हे ज्ञानपंढरीचे वारकरी आहोत. ही अशीच दिंडी अखंड चालू ठेवणार आहोत. त्याचबरोबर मोबाईल टीव्हीपासून दूर राहणार आहोत आणि मैदानावरती छान खेळणार आहोत. त्याचबरोबर प्लास्टिक कचरा ह्या कचरा कुंडीचा वापर केला जावा. त्याचबरोबर रस्त्यामध्ये जर कधी अपघात झाला, घरामध्ये अपघात झाला, तर आजकाल आपण पाहतो व्हिडिओ आणि फोटो काढण्यामध्ये गर्क असतात, पण त्यांना गरज असते ती मदतीची. तर मदत करणार आहोत. ही मुलांमध्ये संस्कार हे रुजावेत यासाठी म्हणून हे फलक तयार केलेले होते. आणि सुरुवातीला आम्ही संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली हे हा देखावा आम्ही दाखवला होता. यामध्ये दाखवण्याचा हेतू हाच होता की संत ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंतीला चालवले आणि अहंकार चांगदेवांचा गळून पडला. मग आपण तर सजीव आहोत, तर आपलाही अहंकार यावेळेला गळून पडावा हीच ज्ञानेश्वर माऊलींची प्रार्थना. आणि मुलांमध्ये सुद्धा अहंकार हल्ली लहानपणी खूप बाळवताना दिसत आहे, तर तोही अहंकार पालकांनी, मुलांनी, शिक्षकांनी कोणीही बाळगू नये आणि आपल्या कार्यामध्ये आपण सतत कामात व्यस्त राहावं, उत्कृष्ट काम करत राहावं हाच संदेश आम्ही वाचून दिलेला आहे. संत ज्ञानेश्वर हे त्यांच्या भावंडांसह एकदा पैठणला गेले होते. या काळात त्यांनी बरेच आत्मज्ञान आत्मसात केले होते. त्यांच्या ज्ञानावर देखील समाज टीका करीत होता. नुसती टीकाच नाही तर अक्षरशः छळ समाजाने मांडला होता. ज्ञानदेव या सर्व त्रासाला विठुरायाच्या भक्तीनेच सर्व काही विठुरायावर सोपवून शांतपणे संयमाने सामोरे जात होते. याची अनेक उदाहरणे आहेत. पैठणमधील अशाच उन्मत्त नागरिकांनी चांगदेव यांच्याशी संधान साधून संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना भेटण्यासाठी आमंत्रित केले. चांगदेवांनी बरीच वर्षे तप करून ज्ञान मिळवले होते. याचा त्यांना गर्व आणि अहंकार होता. चांगदेव वाघावरती बसून हातात जिवंत साप घेऊन संत ज्ञानेश्वरांना भेटण्यास निघाले. पैठण गावात येताच सारे नागरिक भयभीत झाले. हा सारा प्रसंग आत्मज्ञानाने ज्ञानेश्वरांना समजला. ही सर्व भावंड त्यावेळी भिंतीवर बसली होती. ज्ञानेश्वरांनी निर्जीव भिंतीला चालण्याची आज्ञा दिली. तशीच भिंत चालवली आणि चांगदेवांच्या भेटीस गेले.
चालती भिंत पाहून चांगदेव वाघावरून उतरले. संत ज्ञानेश्वरांकडे पाहिले आणि त्यांचा सारा अहंकार गळून पडला. पुढे त्यांनी मुक्ताबाईचे शिष्यत्व स्वीकारले. असेल तरी करावा जागा. आमच्या विठूचा गजर हैना माझा झेंडा रोविला. विठूचा गजर हैना माझा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठेला मांडला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठेला मांडला.
अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपुरा. टाळ घोष कानी येती, टाळ घोष कानी येती. ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती. पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो. चंद्रभागा नीर, चंद्रभागा नीर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपुरा. इडा पिडा टळुनी जाती, इडा पिडा टळुनी जाती. देहाला या लावे मुक्ती, देहाला या लावे मुक्ती. नाम रंगी रंगले हो, नाम रंगी रंगले हो, नाम रंगी रंगले हो. संतांचे माहेर, संतांचे माहेर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपुरा.